रात्र गोड ठरत असताना जाऊया पुढच्या सामन्यासाठी. 50-50चं षटक जिथे 14 धावा तुम्हाला कंपल्सरी बनवायच्या असतात. 14 पेक्षा जास्त तुम्ही बनवल्या किंवा 14 बनवल्या तर त्याच्या निम्म्या धावा या तुमच्या खात्यामध्ये जमा होतात. परंतु 14 पेक्षा कमी धावा तुम्ही बनवल्या तर जेवढ्या बनवल्या असतील त्याच्यापेक्षा निम्म्या धावा या तुमच्या खात्यातून वजा होतात. आणि त्यामुळे तिथे तुम्हाला सामन्यामध्ये खेळत असताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. एक वेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये राबवली गेली. नाविन्यपूर्णता या स्पर्धेला मिळाली आणि त्यासाठी आमच्या सर्व आयोजकांचं खूप 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 धन्यवाद. मनोज 11 कणकवली तुमचा एक्स्ट्रा खेळाडू मॅचचा पहिला बॉल पडायच्या आधी चला कमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. ही प्रेक्षकांची गर्दी, हे दर्दी प्रेक्षक प्रत्येक रात्रीमध्ये येतात, आवर्जून आनंद घेतात. या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षक बसणार नाहीत ही विनंती आहे. तो खेळाडूंसाठी राखीव आहे. त्यामुळे खेळाडू कक्षामध्ये कोणते प्रेक्षक आपण जाऊ नका. टाइमर सेट केलेला आहे. 5 ओव्हरसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी आहे. 25 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्ही घेतला तर 2 अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये ठेवावे लागतील याची खात्री घ्या. आणि त्याचबरोबर फलंदाज बाद झाल्यानंतर 1 मिनिटाच्या आतमध्ये तुमचा नवीन फलंदाज मैदानामध्ये येणं बंधनकारक आहे. 1 मिनिटाच्या आतमध्ये जर तुमचा फलंदाज मैदानात आला नाही तर मात्र टाइम आउट या रूलनुसार तो फलंदाज बाद असेल. स्वागत आहे राहुलजी गुरव, त्याचबरोबर विजय कनोजे आमचे मित्र या स्पर्धेला आवर्जून उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. विनंती आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हा. ऑल सीट 2 धुरंधर आता खेळपट्टीच्या दिशेने निघालेत. मनोज 11 कणकवली विरुद्ध विश्वदीप कोंडके या 2 टीमच्या दरम्यान हा सामना आजच्या रात्रीमधला दुसरा सामना. विश्वजित गरुड आणि शुभम चिंदरकर डाबाला सुरुवात करतील. विश्वजित गरुड हा आयकॉन खेळाडू. दोन फलंदाज डावाला सुरुवात करतील. दुसऱ्या बाजूने पहिले षटक टाकण्याची जबाबदारी या संघाचा प्रमुख गोलंदाज दीपराज जाधव. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय आणि हे बॅटल चांगले रंगील अशीच अपेक्षा मायबाप प्रेक्षकांना. एका बाजूला बरकत शेख आणि विश्वजित गरुड हे 2 आयकॉन सातारा परिसरातून या संघामध्ये दाखल झाले. दुसऱ्या बाजूला वसई विरार परिसरातून 2 आयकॉन विश्वदीप कोंडगे मध्ये आहेत. भार्गव पाटील आणि स्वरूप कदम हे 2 आयकॉन दुसऱ्या बाजूला खेळताना बघायला मिळतील. ऑल सेट पंचांचा इशारा येतोय. तर सामन्याला सुरुवात. लेफ्ट हँडर विश्वजित गरुड स्ट्राइक एंडला समोर आहे दीपराज. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. लेट्स प्ले. पहिला बॉल ओव्हर दी विकेटने. पहिलाच बॉल बॅकफुटला गेलाय. चांगला स्क्वेअर कट. गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ यांची आठवण देणारा हा फटका. 12 फेब्रुवारी 1949 हा गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ यांचा जन्मदिवस. सबंध कारकीर्द स्क्वेअर कटचे बादशाह म्हणून अक्षरशः गाजवली आणि त्यांच्या शैलीमध्ये थोडासा बॅकफुटला जात असताना चांगला स्क्वेअर कट पॉइंट क्षेत्रामध्ये दाखवला आणि त्यानंतर एकदा घेत असताना स्वतःचं खातं उघडलंय. पहिल्या चेंडूवर आली सिंगल. दीपराजच्या विरोधामध्ये विश्वजितने सिंगल घेतली. आता स्ट्राइक एंडला आलाय शुभम. शुभम साठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन हे 2 क्षेत्ररक्षक सध्या तैनात असताना डीप स्क्वेअर लेग मधून डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा बाहेर. पॉइंट कव्हर पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. फटकावेत परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा पुढे पडलाय त्यामुळे बचाव होईल. मेल 1 धाव. शुभमच्या खात्यामध्ये सिंगल. स्वतःचं खातं उघडलंय. फलकावर आहे 2 धावा. प्रेक्षक आता हळूहळू गर्दी करायला लागलीत. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये जे 3 आमचे प्रमुख आधारस्तंभ आहेत स्वरूपदादा गुरव, मनोहरजी बाई साहेब, वैभवजी जोईल साहेब यांच्यामध्ये चर्चा रंगली आहे. प्रत्येक दिवसामध्ये नवीन काही या स्पर्धेमध्ये देता येईल. उद्या अंतिम रात्र. दीपराज तयार. स्ट्राइक एंडला विश्वजित हलक्या हाताने बॉलला ढकललाय. सॉफ्ट हँडेड जेंटल पुश. पुश करो खुश रहो ही पॉलिसी वापरली आणि त्यानंतर 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने फलकावर आहे 2 धावा. विश्वजित 3 धावा झाल्यात फलकावर.
पहिल्या 3 चेंडूंवर 3 सिंगल. आता शुभम स्ट्राईक एंडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ रेषेमध्ये निघून गेलाय. हाय हॅलो केलं बॉलने शुभमला आणि त्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विश्वदीप कोंडगे ग्रामीण गटातून हा संघ सातत्याने चर्चेत राहतो. आज प्रीतम जाधव या संघामध्ये बघायला मिळत नाहीये. हवेत खेळाय फटका फसलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. निलेश जाधवच्या हातातून बॉल निसटलाय. सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलाय की काय असा प्रश्न विचारावा लागेल. सोप्पा झेल हातातून निसटला. आज अनेक खेळाडू विश्वदीप कोंडगेच्या या संघामध्ये बघायला मिळत नाहीत. गिरीश जाधव, प्रीतम जाधव, प्रफुल्ल जाधव हे खेळाडू आज उपस्थित नाहीत. परंतु हा ऍक्शन रिप्ले सोप्पा झेल लॉलीपॉप कॅच सोडून दिलाय. पण तो बॅकअप होता. फलकावर आहे 4 धावा. त्यानंतरचा चेंडू अजून एक वेळेला कॅच ऑफ. चुका चुका आणि चुका. 2 संधी ते गमावल्या आहेत. संधी पुढच्या दाराने आली आणि मागच्या दाराने टाटा बाय बाय करत निघून गेली. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. षटकाची समाप्ती फलकावर आहेत. पहिल्या षटकानंतर मनोज 11 कणकवली 4 धावा बिनबाद. झेल हातातून निसटले. मोठी जीवनदान. आयुष्यामध्ये तुम्ही रक्तदान करा, कन्यादान करा, पण क्रिकेटमध्ये जीवनदान करू नका. ते भरपूर महागडे ठरतं. इथे 2 जीवनदानं दिली. त्यानंतर लाईफ लाईनचा वापर केलाय दोन्ही फलंदाजांनी विश्वजित आणि शुभमने. फलकावर आहे 4 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आल्यानंतर क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल. पण दुसऱ्या षटकाला सुरुवात. भार्गव पहिला चेंडू भार्गवचा. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी होती. गोशांकी क्षेत्राच्या दिशेने जातोय तिथे मिळते 1 धाव. सिंगलच्या मदतीने फलकावर आहेत 5 धावा. ऐकून आलाय गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकामध्ये. मनोज 11 कणकवली विरुद्ध विश्वदीप कोंडगे या 2 संघांच्या दरम्यान आजच्या रात्रीमधला दुसरा सामना. भार्गव पुढचा चेंडू घेऊन शुभमसाठी. हवेत खेळाय फटका हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. गौरव जाधवने झेल टिपलाय. संघनायक करणार नाही चूक. झेल घेतलाय अगदी अचूक. फलंदाज बाद. पहिला धक्का. शुभम बॅक टू डगआउट. 5 धावा 1 गडी बाद. रिप्ले बघायला मिळाला. पहा स्क्रीनवर रिॲक्शन दिली. नाराज आहे. खांदे खालावलेत शुभमचे. चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसते आहे. कारण लांबी कमी गाठली होती. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. सागर नांदगावकर. सिंधुदुर्ग जिल्हा कणकवली तालुका तिथून हे खेळाडू दाखल झाले. आजच्या रात्रीमध्ये थोडासा विलंब झाला. लेट पण थेट सामन्याला सुरुवात झाली. भव्य दिव्या साहस 16. सागर नांदगावकर स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल सागरसाठी. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. पंचाचं सिग्नल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 म्हणजेच वाईट बॉलची घोषणा मुख्य पंचांनी कळवली आहे. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने फलकावर 6 धावा. चूक केली. मागच्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. सागर तयार. याविला चांगला चेंडू. स्ट्रॉंग अपील. LBW पायचीच्या रूपाने फलंदाज सागर भोपळाई न फोडता शून्याचा चष्मा घालून माघारी परतील. दुसरा धक्का. 6 धावसंख्येवर बसलाय मनोज 11 कणकवलीला. फलंदाज बाद.
समीर घारे वृक्ष गॅलरीमध्ये आता गर्दी बघायला मिळते. जसे सामने पुढे जातील प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षक अलूट गर्दी करतात. कालची रात्र कृष्णा सातपुते, विजय पावले, भूषण गोळे यांनी गाजवली. आज चौथ्या रात्रीमध्ये अनेक तारे सितारे येतील. अलीकडेच सितारे जमीन पर हा चित्रपट प्रदर्शित झाला. इथे देखील तारे जमीन पर असतील. बन्नाट बेक एक्सप्रेस बॉल, खांद्याचा चांगला वापर केला. हाय एम ॲक्शन आहे. या गोलंदाजाकडे फॉलो थ्रू चांगला आहे आणि अगदी क्लीन अँड नीट त्याची ॲक्शन बघायला मिळाली. मागच्या बॉलवर LBWच्या रूपाने त्याने विकेट प्राप्त केली. या षटकामध्ये 2 हादरे दिलेत. भार्गव पाटील सबसे कातील. भार्गव पाटील सध्या चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचे 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक. अजून एक वेळा मागच्या चेंडूची झेरॉक्स कॉपी काढावी तसा चेंडू टाकलाय. पाय चाललेले नाहीयेत प्रथमेशचे. आयुष्याच्या प्रवासामध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर लोक गेम खेळतात. तुम्हाला गेमच खेळायचा आहे. यावेळेला ते पाय चाललेले नाहीयेत. बदल आले ते बघायला मिळालं नाही. लगातारचे 2 चेंडू ताता थैया नाचवले असं म्हणावं लागेल. एवढी चांगली गोलंदाजी. फक्त 1 धाव खर्च केली आहे, 2 धावा खर्च केल्यात आणि त्यानंतर इकॉनॉमिकल अस्फिल आहे भार्गवचा आयकॉन. शेवटचा चेंडू घेऊन तयार. बॅटची कड उसळी होती चेंडूला. हुक करण्याचा प्रयत्न गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. शेवटच्या बॉलवर मिळते 1 धाव. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. फलकावर आहेत मनोज 11 कणकवली संघाची धावसंख्या 7 धावा 2 गडी बाद. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये तब्बल 1,11,111 आकर्षक ट्रॉफी जी तुम्हाला मुख्य मंचावर बघायला मिळेल. चमकणारी ट्रॉफी सगळ्यांच्या नजरेत बसली आहे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी तब्बल 66,666 व आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांकासाठी 22,222 व आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, षटकारांचा बादशाह, एक ना अनेक पारितोषिक आहेत. हे प्रेक्षक दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. आपल्या सर्वांचं स्वागत. आणि त्याचबरोबर या पर्वामध्ये एक विशेष पारितोषिक ठेवलेलं आहे. ते म्हणजे अंतिम सामन्यामध्ये विजेता ठरणाऱ्या संघाच्या संघ मालकांसाठी एक इलेक्ट्रिक आकर्षक दुचाकी. म्हणजेच काय, पारितोषिकांचा भरपूर वर्षाव. आज 4थी रात्र, उद्या अंतिम रात्र आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये 2 षटकानंतर 3ऱ्या षटकाला सुरुवात होते. स्वरूप कदम, आयकॉन, विश्वदीप कोंडगे या संघाने पकड मजबूत केली आहे. 12 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. स्ट्राईक एंडला आहे विश्वजीत जो आयकॉन आहे. पहिलाच बॉल हुक केलाय. धावा बुक केल्यात. फरक नाही पडत. लॉजिकचा माझा खेळ, मॅजिकचा षटकार. विश्वजित गरुड कडेगाव मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. उसळी घेणारा चेंडू. स्वरूपने प्रश्न विचारला, विश्वजित स्वागत नाही करोगे हमारा? आणि त्यावर हे उत्तर दिलं होतं, स्वॅग से नाही, षटकार आणि स्वागत. या 6 धावांबरोबरच फलकावर धावा आहे 13 धावा 2 गडी बाद 13. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू 6 धावांसाठी पाठवलाय. धावा बुक केल्यात कारण धावांची भूक लागली आहे. विश्वजित पोहोचलाय 8 वर. स्वरूपचा पुढचा चेंडू. अजून एक वेळेला आखू टप्प्याचा चेंडू होता. या बॉलला देखील पुलचा प्रयत्न केलाय पण तो लवकर कमिट झाला. गती वाढवली होती त्यामुळे 1च धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने फलकावर धावा झालेल्या आहेत 13 धावा. मनोज 11 कणकवली विरुद्ध विश्वदीप कोंडगे. एका बाजूला विश्वजित आहे, दुसऱ्या बाजूला विश्वदीप कोंडगेचा संघ आहे. या संघाने ग्रामीण गटात अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने छाप पाडली आहे. स्वरूप पुढचा चेंडू घेऊन तयार. अजून एक वेळेला हवाई हल्ला. बास झाली दुनियादारी. आपला फटका. लय भारी षटकार. षटकार येत आहेत. आपल्या टप्प्यात आला की आपण करेक्ट कार्यक्रम कसा करतो याचं प्रात्यक्षिक दाखवलं. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा रोखल्या होत्या. आता धावा येत आहेत. आली रे आली, आता माझी बारी आली. विश्वजित नावच आहे विश्वजित आणि आता जिंकण्यासाठी चालूय. 6 बॉलमध्ये 15 वर पोहोचलाय. फलकावर 20 धावा. स्वरूप पुढचा चेंडू घेऊन तयार.
अजून एक वेळा खेळायचा होता, लवकर कमिट झाला. प्ले अँड मिस. फिरवलाय बॉल, गती कमी केली, बोटांची जादू, फिंगर रोल केले, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगलं कमबॅक. मॅच चांगली रंगेल, मजा येईल, कारण आता फलंदाज देखील आपले हात खोलतायत. गिअर शिफ्ट झालाय. बॅटिंग कशी झापूक झुपूक व्हायला लागली आहे, परंतु धावा गरजेच्या आहेत. त्यानंतरचा बॉल टॅप केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉइंटला बॉल गेला, तिथे मी ते एक धाव. स्ट्राईक रोटेट केली. सेन्सिबल क्रिकेट. जेवढं आक्रमण तेवढंच अंडरस्टँडिंग क्रिकेट खेळा. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, आणि ती स्ट्राईक यावेळेला रोटेट केल्या, परंतु एअर स्ट्राईक करायचं आहे. पहिल्या डावात जेवढ्या धावा येतील तेवढ्या वसूल करायच्या आहेत, आणि तोच प्रयत्न या डावामध्ये विश्वजित आणि प्रथमेशचा असेल. 3 बॉलमध्ये 1 वर खेळतोय प्रथमेश. मागच्या ओव्हरमध्ये अक्षरशः थांबवलं होतं, परंतु या ओव्हरमध्ये खेळत असताना आतापर्यंत आपण बघितलं 5 बॉलमध्ये 14 आले. शेवटचा बॉल स्वरूपचा प्रथमेशसाठी. 21 धावा आहेत फलकावर, 2 गडी बाद. 25 मिनिटांचा अवधी आहे, हे लक्षात ठेवा. फटका फसलाय. विकेट किपर झेल साठी येतोय, आणि आता झेल टिपलाय. प्रथमेशचा खेळ संपला. तिसरा धक्का. 21 या धावसंख्येवर मनच 11 कणकवलीला बसलाय. 3 षटकानंतर 21 फॉर 2, 21 फॉर 3. लांजा युवा क्रिकेट क्लब आयोजित लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी. मुख्य आयोजक आदरणीय स्वरूपदादा गुरव. लांजा नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द दमदार राहिली. त्यांच्या बरोबरने मनोहरजी बाई साहेब, लांजा नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष, त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक आदरणीय वैभवजी जोईर साहेब, आणि संबंध मित्र परिवार युवा लांजा क्रिकेट क्लब यांच्या मेहनतीतून साकार झालेलं हे स्वप्न. आणि सध्या हे त्रिदेव पाहायला मिळते. सर्व मान्यवर, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, आणि मी सातत्याने उल्लेख केला आहे, ह्या व्यक्तिमत्वासाठी माझ्याकडे एकच शब्द आहे, एकच कॉल, मॅटर सॉल्व. ते म्हणजे स्वरूपदादा गुरव. काही कुठलीही गोष्ट, मी ज्यावेळेला स्पर्धेत आलो, पुण्याहून प्रवास करून रांजनगरीमध्ये आलो, दादांना भेटलो, दादांना सांगितलं ही गोष्ट पाहिजे, पुढच्या काही सेकंदामध्ये त्याची पूर्तता झालेली असायची. म्हणजेच काय, सातत्याने संयम, आणि त्याचबरोबर या स्पर्धेची प्रत्येक गोष्टीची परिपूर्तता त्यांनी योग्य पद्धतीने केली, आणि त्यामुळेच हा सोहळा 7 समुद्रापलीकडे पोहोचला आहे. आणि बरोबरच त्यांचे सर्व सहकारी, आपल्या सर्वांचं धन्यवाद आहे. पहिलाच बॉल 50-50 ओव्हरचा, आणि पहिलाच बॉल ढगात गेलाय. लाइटिंग लावायला स्वागत केलंय. षटकार. मोठमोठे गार केले गंमत मध्ये, तसंच म्हणावं लागेल, कारण कॅप्टनचं स्वागत केलंय. गौरवच्या विरोधामध्ये हल्ला केला. 6 धावांबरोबरच फलकावर धावा 27. 50-50चं षटक आहे. 14 बनल्या तर प्लस होतील, 14 पेक्षा कमी झाल्या मायनस होतील, पण पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. गौरवचा गौरव केला विश्वजित गरुडने. 9 बॉलमध्ये 22 वर खेळतोय. आजच्या रात्रीमध्ये आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा नव्हत्या, परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या. 4थ्या षटकामध्ये स्वागत षटकाराने केलंय. खटक्यावर बोट, जागेवर पलटी, आणि मागच्या बॉलवर बॉलने कल्टी मारली होती. आता 5 चेंडू टाकायचे. अजून जर इथून 8 धावा आल्या तर 14 धावांचं जे टार्गेट या ओव्हरमध्ये असतं ते पूर्ण होईल. त्यासाठी जोर लावावा लागेल. विश्वजित तयार. समोर आहे गौरव, टीमचा कॅप्टन. उजव्या हाताने राऊंड विकेटने जातोय. अँगल बनवण्याचा प्रयत्न आहे विश्वजित साठी. फुल लेनचा बॉल, चांगला यॉर्कर टाकलाय. चांगलं कमबॅक. गौरवला देखील माहिती आहे कधी गिअर शिफ्ट करायचा. त्याने देखील अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे पाहिलेले आहेत, आणि नुकताच एक मोठ्या स्पर्धेमध्ये त्याने चांगली बॅटिंग केली. ती रील त्याची भरपूर व्हायरल झाली. परंतु आज आपला खेळ व्हायरल करायचा, या स्पर्धेमधून तुम्ही मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर पोहोचू शकता. त्यासाठी हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी भरपूर महत्वाचा आहे. दुसरा बॉल डॉट बॉल. तिसरा चेंडू, बघूया काय होईल या चेंडूवर. पुन्हा एक वेळेला
आणि बॅटमधून लपेटून घेतलाय. लांजामध्ये एखाद्या हॉटेलमध्ये जावं, चिकन लपेटाची ऑर्डर द्यावी, फस्त करावं तसा लपेटलाय आणि पाठवून दिला सीमा पार. षटकार. त्यानंतर लावलाय चोर. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवतोय. तर आता सोडलेला झेल निलेश जाधवला भरपूर टोचणार आहे, कारण कॅचेस सुटल्या की काय घडतं हे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. 2 जीवनदानं मिळाली आणि त्याचा फायदा उचललाय विश्वजित गरुड. आज विश्वजितने अक्षरशः गरुड झेप घेतली आहे या सामन्यामध्ये, असं म्हणायला हरकत नाहीये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 33ला 3. पुढचा चेंडू यावेळेला लवकर कमिट झाला. ब्लाइंड स्ट्रोक, गती थोडीशी कमी केली. गतीसोबत मती वापरली की प्रगती होती आणि आता प्रगती बरोबरच धाव गती रोखली जाईल. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर षटकार, पुन्हा निर्धाव चेंडू. परंतु 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये 12 आल्यात. येणाऱ्या 2 बॉलमध्ये जर 2 काढल्या तर 14 होतील, म्हणजेच काय धावा प्लस होतील. परंतु 14 आल्या नाही तर मायनस होतील. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या षटकामध्ये खेळावं लागतं. गौरव राऊंड विकेटने पुढचा चेंडू, पुढे होता चेंडू, फुललींचा यॉर्कर, बॉटमॅनचा वापर केला, एकदम मिळाली. दुसऱ्या धाबीचा कॉल आहे. येस नो बेट, अखेर कॉल स्वीकारलाय. डेंजर एंडला धावतोय आणि आता घडलंय काय याचं उत्तर मिळेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय, जोखीम घेतली. परंतु प्रश्न असेल विश्वजित गरुड साठी गरज होती का, तर त्याचं उत्तर येईल तिसऱ्या पंचांकडून. दूध का दूध, पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी. हृदयाची धडधड वाढली आहे आणि ही विकेट मनोज 11 कणकवलीसाठी भरपूर महत्वाची आहे. इथे विकेट मिळाली तर दबाव बनेल, धावांचा वेग कमी होऊ शकतो. परंतु जर सुरक्षित असेल तर मात्र बरंच काही घडेल आणि त्यानंतर विश्वदीप कोंडगेचं कमबॅक होऊ शकेल. तिसरे पंच डोळ्यात तेल घालून पाहतायत, कारण हा निर्णय महत्वाचा आहे. कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग असं सांगितलं जात आहे. tenniscricket.in चे कॅमेरामन खूप चांगलं कामकाज करतात आणि आता हा निर्णय आलाय. तो निर्णय येईल त्याची प्रतीक्षा आहे. हृदयाची धडधड वाढतीये. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी चौथ्या रात्रीमधला सामना क्रमांक 2. विश्वदीप कोंडके विरुद्ध मनोज 11 कणकवली या 2 टीमच्या दरम्यान पहिल्या डावाचा खेळ. विश्वजित आतापर्यंत चांगला खेळलाय. आता या चेंडूवर थोडीशी जोखीम घेतली. आपण अनेक वेळेला म्हणतो रिस्क है तो इश्क है, परंतु आता ही जोखीम पथ्यावर पडेल की अंगलट येईल. बरीच चर्चा झाली आहे, हृदयाची धडधड वाढली आहे. आता मनोज 11 कणकवली डगआउटमध्ये सन्नाटा पाहायला मिळते, थोडीशी शांतता आहे. दुसऱ्या बाजूला विश्वजितच्या हृदयाचे ठोके वाढले असतील, कारण त्याला मैदानात स्वतःला सिद्ध करायचंय. चांगला खेळ आहे. आता निर्णय तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तिसरे पंच त्या निर्णयाची पडताळणी करतायत, शहानिशा करतायत आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येतोय. ओ यू टी विश्वजित गरुड बॅक टू डगआउट. परंतु विश्वजितची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. चांगला खेळ आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. वा, काय कलेक्शन होतं. बॅट ट्रॅक करण्याचा प्रयत्न, परंतु कलेक्शन अगदी अचूक होतं आणि तिथे विकेट मिळाली. धावबादच्या रूपाने क्रिकेटमधली आत्महत्या केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 खेळाडू कधीच धावबाद झाले नाहीत, परंतु इथे विश्वजित गरुड धावबाद झाला. संघासाठी चांगल्या धावा काढल्या.
2 धावा पूर्ण करायच्या होत्या. 14 धावांचं लक्ष होतं. 50-50 ओव्हरमध्ये अजून एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 12 आलेत. या चेंडूवर काही करून 2 धावा गरजेच्या असतील मनोज 11 कणकवलीसाठी. 1 धाव गरजेची असेल कारण दुसऱ्या डावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये आलाय अक्षय. हम हे सीधे साधे अक्षय, पण तू 1 धाव अक्षयला घेणं गरजेचं असेल. दोन्ही फलंदाज नवीन आहेत. एकही चेंडू खेळलेला नाहीये. चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. विश्वदीप कोणगे टायमर सेट केलेला आहे. 25 मिनिटांचा वेळ संपला तर तुम्हाला 2 अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड वर्तुळामध्ये घ्यावे लागतील. शेवटचा चेंडू गौरवचा. अक्षय तयार. शेवटच्या चेंडूवर बॉलला ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक दाखल झाला. मिळत आहेत 2 धावा. या षटकात आल्या तब्बल 15 धावा आणि आता प्लस होतील खात्यामध्ये. अतिरिक्त धावा प्लस होणार आहेत. त्याचं कारण 14चं लक्ष होतं. स्ट्रेट ड्राईव्ह खूप चांगला खेळा या बॉलवर. मुंबई शहरामध्ये गेल्यावर आम्ही नेहमीच मरीन ड्राईव्हच्या प्रेमात पडतो, परंतु मरीन ड्राईव्ह पेक्षा काय सुंदर असेल तर तो क्रिकेटमधला स्ट्रेट ड्राईव्ह तो पेश केलाय. 2 धावा मिळाल्या. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. कॅल्क्युलेशन जारी आहे आणि आता आपल्या समोर येईल धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 4 षटकानंतर 43 धावा. 7 धावा प्लस झाल्यात कारण 15 बनवल्या. 2 षटकार विश्वजित गरुडने आपलं काम पूर्ण केलं. एक चांगला कॅमिओ त्याने या डावामध्ये टीमसाठी दाखवला. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. त्यासाठी पुन्हा एकदा दीपराज गोलंदाजीसाठी दाखल झालाय. समोर आहे स्ट्राईक एंडला अक्षय कदम. कदम कदम बडा इजा. शेवटचे 6 चेंडू या षटकातले महत्वाचे असतील. फलकावर धावा. नेक्स्ट मॅच साठी कॉल असेल. यानंतरचा सामना बाळाबाबने विरुद्ध विवली स्पोर्ट्स केळंबे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करून घ्या. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. लेंथ बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षयचा. कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. बाजारपेठ मित्रमंडळ लांजा अर्थातच बाळाजी बामणे यांच्या मालकीचा संघ आणि विरुद्ध विवली स्पोर्ट्स केळंबे. या दोन्ही संघांना विनंती आहे चला पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला लगेचच टॉस करून घ्यायचं. जसा हा सामना पहिला डावी ते संपेल त्यानंतर लगेचच टॉस होईल. बरोबरच प्लेइंग लिस्ट आपली अपडेट करा. फलकावर आहे 44ला 4. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा नव्हत्या, परंतु त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये धावांचा वेग वाढला. हे प्रेक्षक गॅलरी जिथे जागा मिळेल तिथे बसलेत. आपले आई वडील मित्र मैत्रिणी सहकारी यांच्यासोबत इथे प्रेक्षक आलेत आणि आनंद घेत आहेत. लो फुल टॉस होता. समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. 1 धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. सिंगलच्या मदतीने फलकावर धावा झालेत 45 धावा. 4 गडी बाद 45. कणकवली ते लांजा एवढा प्रवास करून हा संघ इथे दाखल झाला. त्यानंतरचा बॉल चांगला हाताळलाय. अनेक आमच्या माता भगिनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेल्या आहेत, पण तो आपल्यासाठी एक विशेष महिला कक्ष मुख्य मंचाच्या डाव्या बाजूला आहे. त्यामुळे ज्या माता भगिनी उभ्या आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहे. आपल्यासाठी महिला कक्ष या स्पर्धेमध्ये उभारला गेलाय. आपण कृपया महिला कक्षामध्ये या. तिथे आसन सभा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आपलं स्वागत करणारा षटकार आलाय 6 धावा. थोडासा बाहेर आला त्यानंतर ताकद लावली आणि सांगितलं माझ्यामध्ये आहे ताकद, मी नाही वाकत. षटकार ठोकलाय. प्रेक्षकांनी झेल टिपलाय. अजून एक येईल का? लगातारचा दुसरा. इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगा आला. बॅक टू बॅक षटकार.
दोन लगातार षटकार. कॅप्टन आलाय, तो आला, त्याने फटके खेळले. परंतु प्रेक्षकांमध्ये जो झेल टिपलाय त्यांना मिळणार आहे अल्टिमेट एनर्जी ड्रिंक्स पारितोषिक म्हणून राहुल एंटरप्राइजेस यांच्याकडून. फलकावर आहे 57 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या डावातला. अजून एक वेळा पिकअप शॉट लॉंग लेगला जाईल, लांब लांब आणि लांब. पण मिळतील फक्त 2 धावा. शेवटच्या चेंडूवर आल्यात 2 धावा. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. फलकावर आहेत 59 डावा. 60 डावांचं लक्ष विश्वदीप कोंडगे या संघासमोर ठेवलंय. अक्षयने 5 बॉलमध्ये 15 काढल्या. 300चा स्ट्राईक रेट आणि एक चांगला कॅमिओ त्याने पेश केलाय. नाबाद राहिला. 59 डावा आल्यात फलकावर. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा नव्हत्या, पुढच्या 3 षटकांमध्ये धावा आल्या. आता 60 डावांचा पाठलाग करायचा असेल, पण तो आता कॉल आहे. बाजारपेठ मित्रमंडळ हा संघ विरुद्ध केळंबे स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये पुढचा सामना असेल. लगेच दोन्ही कॅप्टन आपल्या संभाव्य खेळाडूंची लिस्ट अपडेट करा आणि टॉस साठी या. मॅच समरी पहिल्या डावाची. दीपराजने 2 षटकं टाकली. 20 धावा खर्च केल्या. विकेट आलेली नाहीये. भार्गव पाटील आयकॉन 1 षटक 3 धावा 2 विकेट्स. स्वरूप 1 षटक 14 धावा 1 विकेट खात्यामध्ये. गौरवने 1 षटक टाकलं 15 धावा खर्च केल्या. फॉलोअप विकेट्स 5 वर पहिला धक्का, 6 ला दुसरा धक्का, 21 वर तिसरा धक्का, त्यानंतर 34 वर चौथा धक्का. एक्स्ट्रामध्ये 8 मिळाल्यात. 59 झाल्यात. 60चं लक्ष आहे. बाजारपेठ मित्रमंडळ, बाळाबामने 11, अर्थातच विवली स्पोर्ट्स केळंबे हे दोन्ही संघांचे संघनायक. चला टॉस साठी त्वरित दाखल बा. आणि जसं पुढच्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवर असतील जयेश पोटपुडे. इट्स ओ टू यू. धन्यवाद. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। आणि दुसऱ्या बाजूला विवळी स्पोर्ट्स केळंबे या 2 टीमच्या दरम्यान हा सामना रंगेल. दोन्ही कॅप्टन माझ्या सोबत आहेत आणि आता टॉस साठी आपल्यासोबत जोडले जात आहेत आदरणीय बापूशेठ जाधव साहेबांना विनंती करतो की आपण कृपया या. आपल्या शुभ हस्ते टॉस कॉइन फ्लिप केला जाणार आहे. बाजारपेठ मित्रमंडळ या संघाचा कॉल असेल. काटा आणि इकडे आहे छापा, म्हणजेच विवळी केळंबे स्पोर्ट्सने टॉस जिंकलाय. धन्यवाद सर. आपण मंचावर असं नसतं बा. दोन्ही कॅप्टन सोबत आता संवाद साधूया. या थोडं फ्रेम मध्ये या. टॉस जिंकलाय. पहिलीच मॅच आहे. नाईट क्रिकेट एक भव्य दिव्य 16 मोठा प्लॅटफॉर्म. निर्णय काय असणार आहे? प्रथम आम्ही नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारू. मागच्या 3 रात्रींचा खेळ तुम्ही बघितला असेल. 4थ्या रात्रीमध्ये खेळत असताना क्षेत्ररक्षण घेतलंय. 5 षटकांच्या लढती आहेत. 50-50चं षटक आहे. अनेक संकल्पना आहेत. एकंदरीतच या डावामध्ये जो निर्णय घेतलाय कशी रणनीती राहील? खेळपट्टीचा अंदाज आम्हाला तरी नाही आहे, त्यामुळे आपण पहिली गोलंदाजी करून आम्ही खेळपट्टीचा अंदाज घेऊ. जितका कमीमध्ये समोरच्या संघाला थांबवता येईल तितका थांबू आणि तो स्कोर चेस करण्याचा प्रयत्न नक्कीच करू आम्ही.
लांजा नगरीमध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म आदरणीय स्वरूपदादा गुरववाडी त्यांच्या संपूर्ण लांजा युवा स्पोर्ट्स ने निर्माण केला. या स्पर्धेकडे कशा पद्धतीने पाहत आहे, किती उत्सुकता आहे आणि बरोबरच कोणते दोन आयकॉन आज टीममध्ये आम्हाला खेळताना बघायला मिळणार आहेत? नक्कीच आयोजन कमिटीचे आभार मानतो, कारण की सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. लांजामधील किंवा इतर बाहेरचे जे खेळाडू आहेत, ग्रामीण खेळाडू, त्यांना ह्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी मिळते. आणि आजच्या माझ्या या संघामध्ये दोन आयकॉन आहेत. त्याचं नाव आहे दोन आयकॉन आहेत माझे. थँक्यू, विशिंग यू ऑल दी बेस्ट. एक चांगलं बॅटल बघायला मिळेल. सागर, आता करायचे बॅटिंग. तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असता? मी नक्कीच गोलंदाजी केली असती. आता बॅटिंग करायचे. कशा पद्धतीने 5 षटकांमध्ये रणनीती राहणार आहे? साधारण डोक्यात काय चाललंय? एवढ्या धाबा बनवल्या पाहिजे, कारण 3 रात्रीचा खेळ तुम्ही बघितला असेल. आज 4थ्या रात्रीत खेळत असताना 5 षटकांमध्ये साधारण किती धावसंख्या आपण जर उभारली तर तिथे एक चांगलं बॅटल, एक चांगली लढत होऊ शकेल असं वाटतंय? 50 ते 55 धावा केल्या तर मजा येईल मॅचमध्ये. एक चांगलं बॅटल आम्हाला बघायला मिळणार. हो नक्कीच. कोणते दोन आयकॉन टीममध्ये खेळत आहेत? ऋतिक गजर आणि शुभम शेळके. विशिंग यू ऑल दी बेस्ट. आवता सागर, दोन्ही संघ नायकांना खूप खूप शुभेच्छा. टॉस अपडेट आहे. विवळी किळंबे स्पोर्ट्सने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या सामन्यामध्ये. तर बाजारपेठ मित्रमंडळ हा संघ करेल फलंदाजी. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. टॉस बॉक्समध्ये सध्या तरी एवढंच. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 4थ्या रात्रीचा खेळ. धन्यवाद. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं मनोज 11 कणकवली संघाकडून जबरदस्त खेळ राहिला. तो म्हणजेच विश्वजित गरुड, मॅन फ्रॉम सांगली कडेगावचा खेळाडू, दर्जेदार खेळ राहिला. पहिला चेंडू बरकत शेख, मॅन फ्रॉम कराडचा खेळाडू, पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. बरकत शेख लांजाकरांसाठी हे नाव जुनं असणार आहे, कारण का कित्येक वर्ष बरकत शेख या लांजा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने खेळताना पाहायला मिळालेत. मॅन फ्रॉम कराडचा गोलंदाज कित्येक वर्ष आपल्याला हातकंबा वॉरियर्स संघातून रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी देखील खेळताना पाहायला मिळाला. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. गौरव जाधव या लांजा परिसरातील एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून याची देखील चर्चा. छोट्याशा गावातून क्रिकेटच्या पटलावरती सुरुवात केली आणि त्यानंतर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक मोठं नाव कमवले या खेळाडूने. वेगाने टाकण्याचा प्रयत्न केलाय. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. बरकत शेख हरकत करत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. बरकतच्या चेहऱ्यावरती ती स्माइल पाहायला मिळते. ते कष्ट केलेत या बरकतने. बरकत शेखचा जर विचार केला तर मित्रांनो, गरीब कुटुंबातून या खेळाडूने क्रिकेट पटलावरती पावलं टाकली. त्याला माहिती देखील नव्हतं की स्वतः इथे एवढ्या मोठ्या स्टेजवरती ते पोहोचतील, परंतु सातत्याने मेहनत करत राहिले, प्रामाणिक मेहनत करत राहिले आणि म्हणूनच बरकत शेख हे नाव सातत्याने टेनिस क्रिकेट पटलावरती ऐकायला मिळालंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर सिंगल ही धफलकावरती ऍड होते. पायचा बॅटचा संपर्क आहे का? नाही झालाय, म्हणजे लेग बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून झालाय. पहिले 4 चेंडू जबरदस्त टाकलेत बरकत शेख. धावा किती खर्च केलेत हे देखील महत्वाचे. फक्त 1 धाव खर्च केली बरकत शेखने. चांगली गोलंदाजी आज जर पाहायला गेलं तर खूप सारे चांगले आयकॉन खेळाडू पाहायला मिळतात. यानंतर ऋतिक गजर, शुभम शेळके. ऋतिक गजरचा जर विचार केला तर नुकतीच झालेली ISPL ची स्पर्धा या खेळाडूने देखील खेळल्या. फॅल्कॉन रायझिंग हैदराबाद या संघाकडून तो देखील खेळताना पाहायला मिळाला होता. या चेंडूवरती घुटणे टेकले, फटका खेळला आणि सिंगल की डबल. 2 धाव फलकावरती जोडले जात आहेत. बॅटिंगसाठी भार्गव पाटील. कोण आहे हा भार्गव पाटील? वसई विरार प्रीमियर लीग सलग 2 वर्ष मालिकावीराची बाईक घेणारा हा खेळाडू म्हणजेच भार्गव पाटील आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. नुकतीच कोल्हापूर जिल्ह्याची एक मानाची स्पर्धा म्हणजे सावकार चषक तेथे देखील एक चांगला खेळ या खेळाडूने दाखवला होता. आणि त्याचबरोबर आनंदवाडीची स्पर्धा तेथे देखील चॅम्पियन संघामध्ये तो देखील पाहायला मिळाला. असा खेळाडू आहे भार्गव पाटील. नुकतीच वसई विरार परिसरामध्ये प्रीमियर लीग पाहायला मिळाली आणि त्या संघामध्ये जबरदस्त खेळताना पाहायला मिळाले. आणि पप्प्या तावडे यांचे जिवलग मित्र आहेत आणि म्हणूनच आज तो देखील या संघामध्ये आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतोय. पप्प्या तावडे ते देखील यानंतर ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील.
यांचा देखील जबरदस्त खेळ राहिला होता. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये गाजवले या पट्ट्याने या मुंबई नगराची ही स्पर्धा. या चेंडूवरती फटका खेळलाय. सलग 2 वर्ष मालिका वीराचा किताब का पटकावलाय याचा प्रात्यक्षिक दाखवणारा हा षटकार 6 धावांसाठी. पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेत. बरकत शेख चांगली गोलंदाजी केली परंतु शेवटच्या चेंडूवरती चला टीम घ्यायची नाही. चला स्पीडअप करावं लागेल आपल्याला. पहिल्या षटकामध्ये बरकत शेख मॅन फ्रॉम कराडचा गोलंदाज चांगला प्रभावी कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली. शेवटच्या चेंडूवरती षटकार जरूर आलाय परंतु त्यानंतर मी म्हणेन चांगली गोलंदाजी, कारण का पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. हर्ष नांदगावकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण त्याला देखील पाहतोय. जर पाहायला गेलं तर या वर्षी या खेळाडूने ISPL ची ट्रायल देखील दिली परंतु काही पॉईंटने थोडंसं जर पाहायला गेलं तर ISPL मध्ये सिलेक्शन झालं नाहीये. युवा खेळाडू आहे, चर्चा यांची देखील नावाची आहे. पाहायचंय कशा प्रकारे इथे गोलंदाजी केली जाईल. आज कणकवली संघातून खेळतोय आज मनोज 11 कणकवली. मनोजी राव सर यांचं देखील आगमन झालंय. सातत्याने मनोज 11 कणकवली हा संघ सिंधुदुर्गच्या नगरीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना पाहायला मिळतोय. आज विकी मुंडे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. विकी आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. फुल टॉस चेंडू मिड विकेटला फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे सिंगल येईल का? हो सिंगल आली. सिंगलने फलकावरती थोडस बदल केला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 धावा म्हणजे डबल डिजिट मध्ये धावसंख्या रूपांतरित होते. गौरव गुंगरट हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. मेडन षटकाचा बादशाह मनोज 11 कणकवली संघाकडून ते देखील खेळताना पाहायला मिळतात. सातत्याने ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. भार्गव पाटील आतापर्यंत 2 चेंडू 8 धावा त्याच्या बॅटमधून. गौरव थोडस शांत आहे परंतु भार्गव एका बाजूने आक्रमकता दाखवतोय कारण का त्याला माहिती आहे या 50-50 ओव्हर मध्ये आपल्याला चॅलेंज आहे. ओहो वाईट यॉर्करचा प्रयत्न चांगल्या रीतीने हाताळलाय. वाह बेस्ट वर्सेस बेस्ट इथे लढत पाहायला मिळते. जसा चेंडू इथे मात्र टाकला त्यानंतर टाळ्यांचा गजर देखील झाला. वाईट यॉर्कर अप्रतिम अगदी सटीक. अर्जुनाने डोळा फोडवा त्या माशाचा तसाच इथे मात्र हा चेंडू अगदी सटीक टाकलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. युवा खेळाडू आहे. फुल टॉस टाकलाय. नियंत्रित नाही आहेत आणि फटका खेळलाय. बरकत शेखने इथे मात्र क्षेत्ररक्षण केलंय. विश्वजित गरुड येतील फेकी करतील तोपर्यंत सिंगल इदा फलकावरती सिंगल डबल मध्ये परिवर्तित झाले. 2 धावा या फलकावरती आणि नो चेंडूचा इशारा म्हणजेच काय सायरन वाजलाय खतऱ्याचा. थोडस ओव्हर स्टेप पाहायला मिळाले का पाहावं लागेल. रिटर्न क्रीजला तो पाय लागला पहा आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. इथे चूक केली गोलंदाज अर्शने आणि त्याचमुळे या चेंडूवरती 9+2 एकूण 3 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 13 धावा फलकावरती फ्रीडचा चेंडू आहे. फुल टॉस टाकलाय परंतु इथे दिशा देणं योग्य होतं परंतु कुठेतरी चूक केली. मोठा फटका खेळण्यासाठी तो पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न केला. मी म्हणेन दिशा दिली असती तर निश्चित त्याचा फायदा झाला असता. शॉर्ट सिलेक्शन मी म्हणेन चुकीचं. बरकत शेख थोडस त्यांच्या देखील चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळते. दर्जेदार खेळाडू ते देखील आहेत.
चांगला चेंडू फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, कव्हर्सला झेल टिपला गेलाय, फलंदाज माघारी परतलाय, भार्गव पाटील माघारी परतलेत. आपल्याला प्रथमेश शिंदरकर पाहायला मिळालेत. चांगला जेल त्याने देखील टिपलाय, जेल टिपला, सेलिब्रेशन झाले, त्यानंतर गेट मीटिंग देखील झाली आणि त्यांनी सांगितलंय चांगली गोलंदाजी करतोय, अशाच प्रकारे गोलंदाजी करायची आहे आपल्याला. आपण आयकॉनाला माघारी परतवलंय, आता आपण निम्मा पडाव जिंकलाय, आपल्याला सातत्य राखायचं या इनिंग मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये आपण डावा चांगल्या बनवल्या, टार्गेट चांगलं राखलंय आणि आता आपल्याला ते टार्गेटचा बचाव करायचा आहे. त्यासाठी आपल्याला चांगली गोलंदाजी, चांगली रणनीती आखायची आहे. बॅटिंगसाठी या स्वरूप कदम, ज्याची या सध्याच्या घडीला चर्चा देखील आहे, तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चर्चा आहे या लांजाच्या सुपरस्टारची देखील, सातत्याने चांगलं क्रिकेट हा देखील खेळत आलंय. पाहायचंय कशा प्रकारे इथे बॅटिंग केली जाईल. स्वरूप कदम जर पाहायला गेलं तर यावर्षी ISPLच्या फायनलच्या यादीमध्ये एक देखील नाव पाहायला मिळालं. सिलेक्शन झालं नाहीये, परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी देखील तुमची मेहनत लागते आणि त्या मेहनतीचं फळ त्याला देखील मिळतंय. सध्याच्या घडीला चर्चा यांच्या देखील नावाची आहे. स्वरूप कदम, पाहायचंय कशा प्रकारे स्वतःला सिद्ध करतील. इथे भार्गव पाटील लवकर माघारी परतलेत. धावसंख्या आतापर्यंत 14 धावा दफलकावरती, 1 विकेट आली. अर्ज चांगली गोलंदाजी करतायत, त्याचे संघ सहकारी त्याला देखील चांगली साथ देत आहेत. डाऊन द ग्राउंड फटका समोरच्या दिशेने खेळलाय, चांगला फटका इथे मात्र सजवला होता आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण देखील झाले. धावा रोखल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपुष्टात. 2 षटकामध्ये 7च्या सरासरीने बनवल्या गेल्यात 14 धावा, म्हणजे 18 मध्ये 46 ची आवश्यकता आहे. 18-46. केळंबे संघ आपल्या कर्णधाराला कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. विवली स्पोर्ट्स केळंबे संघ आपला कर्णधार प्लीज कॉमेंट्री बॉक्स जवळ या. आमचे कमिटी मेंबर्स तुमच्याशी संपर्क साधतील. गोलंदाजीसाठी कोण आलंय? अक्षय कदम गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मनोज 11 कणकवली संघाचा उपमाचा एक्का आज गोलंदाजीसाठी आल्या. आणि इथे मान्यवर कक्षामध्ये हनीफ शेठ नाईक सर आणि त्याचबरोबर अकबर शेठ नाईक यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं इथे मान्यवर कक्षामध्ये त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि त्यांचा सत्कार केला जाईल. स्वरूप गुरव सर हे सत्कार करतील. हनीफ शेठ नाईक सर आणि त्याचबरोबर अकबर शेठ नाईक सर, मैत्रीच्या दुनियेतील सच्चे माणूस, आज ते देखील या मान्यवर कक्षेमध्ये आलेत. चांगला चेंडू फुलर लेनचा, या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव दफलकावरती जोडली जाते. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा धाव आलेत. मान्यवरांचा इथे सत्कार आपण पाहतोय. हनीफ शेठ नाईक त्याचबरोबर अकबर शेठ नाईक यांचा इथे सत्कार केला जातोय. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांची देखील ओळख आहे आणि आज ते या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. ही भव्य दिव्य स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेचं हे भव्य दिव्य आयोजन केलंय आणि ते पाहण्यासाठी आलेत आणि ते पाहण्यासाठी आल्यानंतर इथे षटकार ठोकलाय, रायझिंग षटकार आलाय, 6 धावेसाठी आलाय.
23 फलकावरती जोडले जात आहेत. 60 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, 23 बनवलेत आपण. अजून मोठा पल्ला पार करायचा आहे. गौरव जाधवला आक्रमकता दाखवायची या मॅच मध्ये. एक चांगला खेळाडू आहे. या चेंडूवरती अजून एक सलगचा दुसरा येईल का? हो, आला देखील सलगचा दुसरा षटकार. 6 धावा. पटक्याने इथे मात्र जर पाहायला गेलं तर पहा, थोडस चलबिचल केलं गेलंय. 2 षटकार आले आणि त्यानंतर संघ उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे. ही गौरव जाधवची ताकद आहे. हा सुपरस्टार आहे, या लांजा नगरीचा सुपरस्टार. कित्येक मैदानी या खेळाडूने गाजवलेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूचा दर्जेदार खेळ राहिला. अक्षयच्या विरोधात हे हल्ले बोल केले गेलेत आणि पहा, बरकत शेख, विश्वजित गरुड चर्चा करतायत, सांगतायत त्याला कशा प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे. करण रन रेट 11.60, रिक्वर रन रेट 12.40, म्हणजेच आपण धावसंख्येच्या जवळपास आहोत. कंट्रोलमध्ये आहे ही धावसंख्या, आपण बनवू शकतो. 29 बनवलेत आपण. 60 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे 31 धावांचं टार्गेट असून देखील आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ते चॅलेंजिंग षटक महत्वाचं. यानंतरचं फुल टॉस टाकलाय, त्याच्यावरती आक्रमण. वा वा वा, जबरदस्त. लांजाच्या सुपरस्टाराची बॅटिंग आवले. टाळ्यांचा गजर जरासा जोरदार होऊन जाऊ द्या. वा, इथे जबरदस्त केला आणि गौरव जाधवने सांगितले, डगमगलो थोडा तरी सावरून उभा राहीन. मॉडेल स्वाभिमान एवढा कठोर वार नाही. डाग बसले जरी पाठीवरती टोमण्यांचे किती, पेटलेली आग आहे तो वरती, माझी हार नाही. ही आग पेटले मनामध्ये आणि तोपर्यंत हार मानणार नाहीये, हेच सांगणार तो षटकार पाहायला मिळालाय. 35 धावा फलकावरती. ओहो, शॉर्ट पिचचा चेंडू टाकलाय, खराब टाकला होता. त्याच्यावरती शॉर्ट पुल करता आलं नाहीये, बॉडी रोल झाली नाही आणि तिथेच फटका फसला, घात झालाय आणि फलंदाज गौरव जाधव बाद झालाय. गौरव माघारी परतलाय. आता कोण आलंय? याच लांजा नगरीतून ज्या खेळाडूने षटकार किंग म्हणून ओळख निर्माण केली, नालासोपारात जाऊन देखील या खेळाडूने कित्येक मैदानं गाजवली, असा प्रफुल्ल तावडे म्हणजे पप्प्या तावडे मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकारांचा बादशाह. या वर्षीची VVPL ची स्पर्धा देखील गाजवली. वसई, विरार, नालासोपारा परिसरामध्ये षटकार किंग म्हणून ओळख या पट्ट्याची देखील आहे. मैदानाचं गाजवले त्या सुपरस्टाराने. कोणगेचा सुपरस्टार प्रफुल्ल तावडे बॅटिंग साठी आले. 35 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यावरती 35 धावा. प्रफुल्ल तावडे कोणत्याही क्षणी गेर बदलणारा हा खेळाडू आहे, कोणत्याही क्षणी मॅचचं चित्र बदलणारा हा खेळाडू आहे आणि ते चित्र बदलवण्यासाठी तो देखील आलाय. परंतु समोर आव्हान अक्षय कदमचं देखील आहे. शॉर्ट पिचचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बरकत शेखच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल, म्हणजेच लॉंग ऑफ इथे मात्र फटका. सिंगल धावफलकावरती ऍड. धावसंख्येचं टोटल 3 षटकामध्ये 36 धावा धावफलकावरती. चॅलेंजिंग ओव्हर
चौथं षटक आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती कोण आलंय हे देखील पाहावं लागेल. चौथं षटक आणि या चौथ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी शुभम चिंदरकर आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. शुभमच्या खांद्यावरती ती चौथ्या षटकाची मॅजिक षटकाची धुरा दिले गेले. प्रफुल्ल तावडे स्ट्राईक वरती आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. 12 चेंडू 24 ची आवश्यकता अजून देखील आहे. ए षटक 50-50 ओव्हर्स देखील असणार आहे. पहिला चेंडू जबरदस्त हात आलाय. टाळ्यांचा गजर संघ सहकार्यांच्या माध्यमातून देखील पहिला चेंडू चांगल्या रीतीने पहा विकी मुंडेने देखील टाळ्यांचा गजर केलाय आपल्या संघ सहकार्यांसाठी. तो देखील आज मॅच पाहण्यासाठी आलाय. मनोज 11 कणकवली संघाचा तो देखील मुख्य भाग राहिलाय. जुन्नरचा खेळाडू परंतु कणकवली नगरीमध्ये सातत्याने त्याने जॉबसाठी स्थलांतरित केलं आणि म्हणूनच कणकवली संघाचा तो अविभाज्य घटक देखील बनला. या चेंडूवरती सिंगल स्क्वेअर लेग क्रीजर मध्ये आले. बॉडी रोल करता आली नाही. या बॉडी वरती हा चेंडू टाकला आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. आता स्वरूप कदम वरती नजर असतील कारण का या वर्षीच्या अंगामध्ये हे नाव चर्चेमध्ये राहिलंय. आज या लांजा प्रीमियर लीग मध्ये देखील ती चर्चा घडून आणायची आहे का मी सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहे. त्याचं उत्तर त्याला देखील द्यायचं आहे. शून्यातून विश्व निर्माण करायचं त्याला देखील. चांगला चेंडू पुन्हा एकदा पायांवरती टाकलाय. फटका इथे फ्लिकचा खेळ आहे. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 38 धावा. 2 गाड्याच्या मोबदल्यावरती चर्चा रंगते. स्वरूप आणि प्रफुल्ल मध्ये कशा प्रकारे आपल्याला धावगती वाढवायची आहे. 60 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करायचं आहे. 22च्या अजून आवश्यकता आहे. चेंडू असतील अजून देखील 9 मध्ये 22. या षटकामध्ये आपल्याला 14 धावा कंप्लीट करायचे आहेत. केल्या नाही तर मायनस होतील आणि केल्या तर प्लस होतील. या चेंडूवरती फटका चांगला आहे. स्वरूप कदमचा वार सीमारेषा पार आणि इथे जेल टिपला गेलाय म्हणजेच आणि अल्टिमेट एनर्जी ड्रिंक मिळाले. प्रेक्षकांसाठी टाळ्यांचा गजर. यायचंय आपण या यस यायचं आपण. अल्टिमेट एनर्जी आपल्याला दिली जाईल. त्या एनर्जीने आपण रात्रीचे 4 वाजल्यापर्यंत मॅच पाहू शकता. ही एवढी एनर्जी जबरदस्त आहे. मेसरी सर यांच्याकडून बक्षीस आलंय. या गोलंदाजासाठी शुभमसाठी बक्षीस आलंय. या ओव्हर मध्ये जर 2 विकेट घेतल्या तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. कळंबचे सरपंच आहेत. इथे फटका चांगला रीतीने खेळलाय. अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका खेळला. नतीजा चौकार. या आधी षटकार चौकार. आतषबाजी करायला सुरुवात केली गेली. तर मायनस मध्ये राहणार आहोत म्हणूनच प्लस मायनस प्लस की मायनस हा चेंडू महत्वाचा आहे. हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरती फटका चांगल्या रीतीने खेळला जातोय. मनगटाचा वापर केलाय. सिंगल आले. दुसऱ्याचा विचार केलाय. ओहो चूक केली गेली आहे. विश्वजित गरुडने अगदी सटीक इथे फेकी केली होती. धडपडले होते परंतु फेकी जबरदस्त होती. प्रफुल्ल तावडे अडचणीत आले असते परंतु इथे चूक केले गोलंदाजाने. कलेक्शन चुकीचं. नतीजा 2 धावा कंप्लीट. टार्गेट कंप्लीट म्हणजे धावा प्लस होतील. धाव संख्या कितीने वाढणार आहे हे देखील पाहायचं आहे. संगीताचा आस्वाद घेऊया. मॅच कडे येऊया.
इथे आपण 14 बनवल्या आहेत म्हणजे निम्म्या धावा ऍड होतील म्हणजे धावसंख्या कितीवरती आहे 57 धावा धाव फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी कितीची आवश्यकता आहे 3 ची आवश्यकता आहे. पहा कुरंगचा संघ देखील टाळ्यांचा गजर करतोय कारण त्यांच्या जवळच हा संघ आहे. वा टाळ्यांचा गजर गण्या आणि फॅमिली इथे गजर करत असताना पाहायला मिळतोय. गणेशने देखील सुरुवात चांगली केली आहे त्यांनी देखील कुरंग संघाने विजयाने सुरुवात केली आहे आणि वा पहा पहा सेलिब्रेशन आपण गण्याला देखील पाहतोय स्क्रीनवरती प्रेक्षक पाहतोय प्रेक्षकांची गर्दी कुरंग संघ एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. वा आता मात्र 6 चेंडू 3 ची आवश्यकता आहे. रोखणार कोण हा प्रश्न आहे. गोलंदाजीसाठी कोण आले हे देखील महत्वाचं आहे. 6 चेंडू 3 धावा रोखण्यासाठी प्रमुख अस्त्र गोलंदाजीसाठी हर्ष आलेत. नशिबाच्या खेळामध्ये हरलो जरी प्रयत्नांची साथ सोडणार नाही. जिंकण्याची ओढमध्ये आहे ही शर्यत अर्ध्यावरती सोडणार नाही असं म्हणतच प्रत्येक जण लढताना पाहायला मिळतोय. मॅच चांगली आहे. 6 मध्ये 3 ची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावा. पहिला चेंडू हर्षा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता फ्लिक केलाय सिंगल धाव फलकावरती ऍड होते. धावसंख्या इथे मात्र धाव फलकावरती जोडली जाते. 58 धावा धाव फलकावरती मनगटाचा वापर केला बॉडीवरती चेंडू टाकला सिंगल आले सिंगलने इथे मात्र हे युद्ध जिंकलं जाणार आहे. मॅच चांगली रंगली आहे. अजून देखील 2 धावांची आवश्यकता आहे. कालच्या दिवसामध्ये देखील आपण सुपर ओव्हरचे थरार पाहिले. आजची पहिलीच मॅच देखील शेवटच्या चेंडूपर्यंत गेली आहे. आजचा रणसंग्राम देखील जबरदस्त आहे. आज प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी आहे. यानंतर देखील ओहो या चेंडूवरती पुन्हा एकदा बॉडीवरती टाकलाय नो चेंडूचा इशारा म्हणजेच काय एक धाव आपण गिफ्टेड बहाल केले. संघर्ष करायचा होता फलंदाजाला परंतु या चेंडूवरती तिसऱ्या पंचांचा धावा पाहायचा आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने ओव्हर स्टेपिंग केलंय का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. साइड नो येस इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचांचा देखील आलाय तो निर्णय. इट्स अ नो बॉल म्हणजे एक धाव इथे धाव फलकावरती ऍड केली जाईल. जिंकण्यासाठी आवश्यकता आता फक्त 1 धावांची असणार आहे. हा चेंडू फ्रीट्स आहे म्हणजेच आता मनसोक्त बॅटिंग हे केली जाणार आहे. 5 चेंडू 1 ची आवश्यकता. 5-1 समीकरण चांगलं रंगलंय. शॉर्ट पिचचा वापर बॉडी रोल केली सिंगल धाव फलकावरती ऍड केली. हुकचा फटका खेळायचा होता परंतु सिंगल बुक केली आणि विजयी इथे मिळवला गेलाय विश्वदीप कोणगे. या मैदानावरती कित्येक युद्ध जिंकलेत या संघाने आणि ती विजयी पताका इथे सातत्याने रोवला गेला. या मॅच मध्ये चांगली खेळी पाहायला मिळाली. पहा तो आनंद तो सेलिब्रेशन पाहायला मिळतोय. विश्वदीप कोणगे या संघामध्ये या विश्वदीप कोणगे या नावातच जादू आहे आणि ती जादू पाहायला मिळाली आज. मनोज 11 कणकवली 59 धावा बनवल्या आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. गौरव जाधव 10 मध्ये 20, स्वरूप कदम 6 मध्ये 14, भार्गव पाटील 6 मध्ये 10, प्रफुल्ल तावडे 6 चेंडू मध्ये 4, विश्वजित गरुडने पहिल्या इनिंग मध्ये चांगला स्टार्ट दिला होता. 13 मध्ये 29 बनवल्या होत्या या कडेगावच्या सुपरस्टाराने. या सामन्याचा सामनावीर पाहावं लागेल कोणता खेळाडू आहे या सामन्याचा सामनावीर.